असाही प्रश्न आम्हा वकिलांना महिला वर्गातून बहुतांश विचारला जातो. तो असा की मला पतीकडून घटस्फोट आणि नवऱ्याच्या प्रॉपर्टीत आणि घरात शेतीत हिस्सा हवा आहे. माझी घटस्फोटाची केस किती महिने चालेल असा प्रश्न. परंतु अगदी मनातून खरं खरं सांगायचं ठरलं तर या प्रश्नाचे उत्तर जगातला कोणताच वकील देऊ शकत नाही. न्यायालय सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. कारण पती पत्नीच्या केसेस ह्या निव्वळ एकाच पतीच्या किंवा पत्नीच्या मनानं चालत नाही किंवा निव्वळ कायद्यानेही चालत नाही. दोघांचंही ऐकलं जातं. यात ॲक्शन प्रति ॲक्शन असतं. ह्युमन कस्टम, ह्युमन प्रॅक्टिस, ह्युमन कंडक्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. बऱ्याच महिला असं ठरवतात की मला मुलगा जरी असला तरी मला त्या घरी अजिबात नांदायचं नाही. नवऱ्याच्या घरात त्याच्या शेतात हिस्सा आणि रक्कम दिल्याशिवाय घटस्फोटही देणार नाही. मग कायद्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये दोन्ही पक्षावर प्रूफ करण्याचं बर्डन असतं. बऱ्याचदा घर आणि जमीन नवऱ्याच्या नावावर सुद्धा नसते. त्याच्या आईच्या, वडिलांच्या, आजोबाच्या, आजीच्या किंवा चुलत्याच्या नावाने असतात. अजून त्याच्याच नावानं वाटण्या व्हायच्या बाकी असतात आणि त्यांच्या वाटण्या कधी होतील आणि पतीच्या नावाने कधी जमीन येईल आणि मग पत्नीच्या मुलाच्या नावाने कधी होईल. त्याच्यामुळे आहे ना, ह्या केसेसचा वर्षानुवर्ष निकालच लागत नाही. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, अनेक वर्ष लागू शकतात. त्याच्यात वय निघून जातं, आयुष्यातला अमूल्य वेळ निघून जातो. मग अशा वेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांचा आदर सन्मान करून दोघांमध्ये सामंजस्याने घटस्फोट घेण्याचे जर ठरवले किंवा दोघांच्या सामंजस्याने पुन्हा नव्याने संसार करण्याचे ठरवले तर हे प्रकरण एकाच दिवसामध्ये संपेल. एका दिवसात म्हणतो मी. वर्षानुवर्ष कोर्टात खेट्या घालण्याची गरजच पडत नाही. म्हणजेच काय तर ह्या केसेस संपवायचं हे दोन्ही पक्षकाराच्या हातात असतं. तिराहित मंडळीच्या नाही. तिराहित कोणताही असो. तुम्हीही जर अशा दलदलीच्या पेचात असाल आणि त्याच्यासाठी आमच्याशी संपर्क केला तर अशा केसेसच्या संदर्भाने वकील बांधव गॅरंटी देऊ शकतात, तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात. परंतु तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये मला देखील तुम्ही कॉल करू शकता. परंतु माझा कायदेशीर सल्ला पेड आहे. मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो की सर्वांचे मोफत फोन उचलून सर्वांना कायदेशीर सल्ला देणे मला अजिबात शक्य होत नाही. म्हणून दिसत असलेल्या नंबरवरती किमान कन्सल्ट फीस ₹1 रक्कम फोनपे मारून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवावा लागेल आणि मग तुम्हाला योग्य तो कायदेशीर सल्ला दिला जाईल. धन्यवाद.